नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन रेसिपी मध्ये। तर आज आपण पाहणार आहोत कवठाची बर्फी कशी बनवायची। यासाठी मी मीडियम आकाराचे 4 कवठ घेतलेले आहेत। हे कवठ आपण सर्वप्रथम फोडून घेणार आहोत। कवठ फोडून घेतलेले आहेत। आता आपण याच्यामधला गर काढून घेऊया। कवठाचा गर स्मॅश करून घेऊया आणि ज्या शिरा आहेत ते आपण काढून घेणार आहेत। अशा शिरा काढून घेतलेले आहेत आणि कवठ स्मॅश करून घेतलेला आहे। कवठाची बर्फी बनवण्यासाठी 1 वाटी मी गूळ घेतलेला आहे। हा गूळ चिरून घेतलेला आहे। तुम्हाला जास्त गोड किंवा कमी गोड पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही गुळाचं प्रमाण घेऊ शकता। गॅस ऑन केलेला आहे, कढई ठेवलेली आहे। आता आपण गुळाचा पाक तयार करून घेऊया। 1 वाटी गूळ, गुळाचा पाक तयार होतोय तोपर्यंत आपण कवठाची बर्फी ज्या भांड्यामध्ये सेट करणार आहोत त्या भांड्याला तूप लावून घेऊया। गुळ आपला पूर्ण मेल्ट झालेला आहे। गुळाचा पाक तयार झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये जो कवठाचा गर आपण स्मॅश केलेला तो याच्यामध्ये टाकणार आहोत। मिक्स करूया। आणखीन आपण 2 मिनिटे मीडियम फ्लेम वरती हे कवठ आणि गूळ शिजून घेणार आहोत, म्हणजे हे थोडं घट्टसर होईल। 2 मिनिटे झालेले आहेत। गूळ आणि कवठ छान शिजलेला आहे आणि घट्टसर पण झालेला आहे। आता आपण गॅस बंद करूया। ज्या भांड्याला आपण तूप लावलेला आहे त्याच्यामध्ये आपण बर्फी सेट करणार आहोत। हे मिश्रण मी या भांड्यात ओतते। मिश्रण तयार झाल्यावरती पटकन भांड्यामध्ये ओतायचं नाही तर ते घट्टसर होतं। मिश्रण टाकल्यावरती थोडंसं प्रेस करून घ्यायचे। रूम टेम्परेचर वरच आपण अर्धा तास बर्फी सेट होण्यासाठी ठेवणार आहोत। चला तर मग अर्ध्या तासानंतर भेटूया। अर्धा तास झालेला आहे। आपली कवठाची बर्फी छान अशी सेट झालेली आहे। आता आपण कट करूया। पाहू शकता छान अशा आपल्या वड्या निघलेल्या आहेत। सर्व वड्या आपण आता काढून घेणार आहोत। सर्व कवठाच्या बर्फीची वडी मी डिश मध्ये काढून घेतलेली आहे। पाहू शकता किती छान अशा वड्या आपल्या निघलेल्या आहेत। 2च साहित्यामध्ये ही बर्फी तयार होते, गूळ आणि कवठ मध्ये, आणि खूप पटकन होणारी आहे ही रेसिपी। तर तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा आणि कवठाची बर्फी कशी झाली ते कमेंट मध्ये सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। थँक यू।